पवारांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। चंद्रकांत पाटील यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। भाजपाचे अनेक नेते आता सुनेत्रा पवार यांच्या भेटीला जात आहेत। चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। बारामती मध्ये हाय व्होल्टेज लोकसभा निवडणूक होणार आहे। एकीकडे सुनेत्रा पवार तर दुसरीकडे सुप्रिया सुळे अशी ही उमेदवारी असेल। सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय, कारण अनेक भाजपाचे नेते सुनेत्रा पवार यांच्या भेटीला जात आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेत। नवनाथ, चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे, त्यामुळे सुनेत्रा पवार ह्याच महायुतीकडून उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालंय। नक्कीच जगदीश, आज चंद्रकांत पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या सहयोग सोसायटी निवासस्थानात या ठिकाणी येऊन भेट घेतलेली आहे। खरं तर आता संभाव्य उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं, मात्र भाजपचे नेते जे आहेत ते या ठिकाणी येऊन गाठीभेटी घेत आहेत। यामुळे सुनेत्रा पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार असतील हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे। शुक्रवारी भागवत कराड यांनी देखील सुनेत्रा पवार यांची याच सहयोग निवासस्थानी भेट घेतली होती आणि आता चंद्रकांत पाटील या ठिकाणी भेट घेण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत प्रदीप गारटकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर रुपाली चाकणकर या देखील या ठिकाणी या बैठकीच्या दरम्यान उपस्थित आहेत। एकंदरीतच या बैठकीमध्ये जो बारामतीमध्ये भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची बैठक देखील चंद्रकांत पाटील घेणार आहेत आणि जे नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्यासाठी देखील एक समन्वय बैठक या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। मात्र नवनाथ, जर सुप्रिया सुळे यांच्या समोर सुनेत्रा पवार असतील तर मोठी अटीतटीची लढत बारामतीमध्ये होणार आहे। हा, नक्कीच सुनेत्रा पवार ह्या उमेदवार असणार आहे आणि त्यांच्या समोर आता सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार ह्या उमेदवार असणार आहे। यामुळे नक्कीच हे अटीतटीची रंगत जे आहे ते रंगणार आहे। एकंदरीतच सुप्रिया सुळे ह्या 3 वेळा 3 टर्म खासदार राहिलेले आहेत आणि आता त्यांना आव्हान जे असणार आहे त्यांचे भाऊजाई सुनेत्रा पवार यांचं असणार आहे। एकंदरीतच हे लढत जी आहे ती अटीतटीची होणार आहे। नवनाथ, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।